पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आढावा घेऊयात। पुण्यामधल्या गाड्या तोडफोडीच्या घटनांवरून अजित पवारांनी पोलिसांना झापलं। गाड्या फोडणाऱ्यांवर मकोका का लावत नाही, अजित पवारांचा सवाल। तसंच आरोपींची धिंड काढण्याच्या सूचना। जीबीएस बळींची संख्या 6 वर। पुण्यामधील खासगी रुग्णालयामध्ये 62 वर्षीय रुग्णाच्या मृत्यूची नोंद। रुग्णसंख्या 173 वर। पुणेकरांना दिलासा, मिळकत करामध्ये वाढ नाही, प्रस्ताव स्थायी समितीकडून मान्य। प्रशासकीय राजमध्येही यंदाही कोणतीही करवाढ होणार नाही। पुण्यामधील बड्या उद्योजक, व्यावसायिक आणि राजकारण्यांकडे थकबाकी। पुणे पालिकेला उत्पन्नाचं उद्दिष्ट गाठणंही झालं अवघड। कोट्यवधींचा कर थकल्याचा मूलभूत सुविधा निर्मितीला फटका। पुण्यामध्ये लोहगाव विमानतळापर्यंत मेट्रो प्रवास, मार्गिकेसाठी डीपीआर तयार करण्याच्या केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचना। पुण्यामधील अवजड वाहन बंदीला संघटनांचा विरोध। अवजड वाहनांवरील बंदीमुळे बांधकाम व्यावसायिकांना भुर्दंड, संघटनांकडून बेमुदत संपाचा इशारा। पुणे शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत 7 नव्या पोलीस ठाण्यांची हद्द निश्चिती। शहरामधील वाढत्या गुन्हेगारीमुळे गृह विभागाकडून आदेश जारी। स्वनिधीचे समृद्धी अंतर्गत पुणे शहरामधील पथविक्रेत्यांच्या कुटुंबाचं महापालिकेकडून सर्वेक्षण। पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधीच्या माध्यमातून सर्वेक्षण केलं जाणार। आरटी प्रवेशांसाठी 10 फेब्रुवारीला ऑनलाईन सोडत। पुणे जिल्ह्यामध्ये 61,000 अर्ज। खासगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेश होणार।